मित्रांनो, आज आहे 27 फेब्रुवारी, म्हणजेच कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित प्रतिभावंत कवी, नाटककार, लेखक, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन हा साजरा करतो. त्यांना विनम्र अभिवादन करून या शुभ दिनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. काय सुरू करायची आपली गोष्ट? चला. आपल्या गोष्टीचं नाव आहे अविचाराचे फळ. ही गोष्ट आहे ना, ती खूप खूप वर्षांपूर्वीची आहे. एका गावात हरी आणि गीता नावाचे नवरा बायको राहत होते. हरी शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करायचा. त्यांना एक लहान बाळ होतं. 1.25 वर्षाचा मुलगा होता त्यांचा. गीता घरात बसून घरातली सगळी कामं करायची. ते दोघंही गरीब होते, पण तरीही सुखात राहत होते. मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांनी घरामध्ये मुंगूस पाळलं होतं. कारण एक दिवस हरी शेतात काम करत असताना त्याला हे मुंगूस जखमी अवस्थेत सापडलं होतं. त्यांनी ते मुंगूस घरी आणलं आणि तेव्हापासनं त्या मुंगसाचा लळा या दोघांनाही लागला होता. त्याचप्रमाणे हे मुंगूस त्या बाळाला खूप जपायचं, बाळाची राखण करायचं. एक दिवस ना असंच हरी नेहमीसारखा शेतावर कामाला गेला आणि गीता घरातली सगळी कामं आटपून शेजारच्या घरात कामानिमित्त गेली होती आणि बाळ मात्र पाळण्यात गाढ झोपलेलं होतं आणि हे मुंगूस तिथेच जवळ खाली बसून बाळाची राखण करत होतं. इतक्यात त्या मुंगसाला काय दिसतं माहितीये? समोरून साप येताना दिसतो. ती सगळी शेतजमीन असल्यामुळे तिथे साप कायमच येत असत. पण हा काळ्या रंगाचा मोठा साप हळूहळू बाळाच्या पाळण्याजवळ यायला लागला. मुंगूस बघत असतानाच काही क्षणातच तो साप बाळाच्या पाळण्याजवळ येतो आणि फणा काढून तिथे उभा राहतो. मुंगूस एक पाऊल पुढे जाणार, इतक्यात तो साप त्या बाळाला आता पकडणार. त्या क्षणाला ते मुंगूस जोरात त्या सापावर झेप घेतं आणि त्या सापाला जोरात पकडतं. मुंगूस आणि सापामध्ये जोरात झटापट सुरू होते, पण शेवटी मुंगूस त्या सापाला ठार मारतो. मुंगसालाही थोड्या जखमा होतात. थोडाच वेळ जातो आणि गीता घरात येते. मुंगसाला असं जखमी अवस्थेत बघून ती 1 मिनिट घाबरते आणि ओरडते. तिला आपल्या बाळाची काळजी वाटते आणि तिच्या मनात शंका उत्पन्न होते की मुंगसाने आपल्या बाळाला. ती खूप घाबरते. बाजूला बघते, पडलेली एक काठी घेते आणि तिला त्या मुंगसाचा भयंकर राग येतो. ती त्या मुंगसाला खूप त्या काठीने बदडते, इतकं मारते की ते मुंगूस एका बाजूला निश्चित पडतं. गीता काठी तिथेच टाकते आणि पळत आत जाते. पाळण्याजवळ जाते. तिथे गेल्यावर पाळण्यात आपलं बाळ सुरक्षित गाढ झोपलेलं बघून तिला खूप हायसं वाटतं. पण मग तिची नजर खाली जाते तर तिथे मोठा काळा साप मरून पडलेला दिसतो. तिला भयंकर धक्का बसतो आणि मग तिला घडलेला सगळा प्रकार लक्षात येतो. तिला अरे वाटतं की अरेच्चा, आपलं मुंगूस. म्हणून ती धावतच बाहेर जाते, मुंगसाजवळ जाऊन उभी राहते. त्या मुंगसाला हात लावते आणि बघते तर ते मुंगूस मेलेलं असतं. ती स्वतःच्या मनाला म्हणते, अरे अरे, हे मी काय केलं? हेच मुंगूस माझ्या बाळाचं रक्षण करायचं. आज त्याच्या हितचिंतकालाच मी मारून टाकलं. बाळाच्या अति काळजीमुळे मला गैरसमज झाला. हे मी काय केलं? हरीला सुद्धा किती वाईट वाटेल. आता पश्चाताप करून काय उपयोग? तिला खूप वाईट वाटतं. हरी घरी येतो. मुंगसाला असं मेलेलं बघून त्यालाही फार वाईट वाटतं. मित्रांनो, या गोष्टीतलं तात्पर्य काय सांगा बरं? की कुठलाही निर्णय
घाई गडबडीत न घेता पूर्ण विचार करूनच घ्यायला पाहिजे. हो की नाही? पटतंय ना तुम्हाला? आवडली आपली गोष्ट? मग लाईक नक्की करा. हां?